नमस्कार मित्रांनो. आज जो मी व्हिडिओ बनवलाय किंवा तो जो विषय आहे आजचा, तो खास यूट्यूबर लोकांसाठी जे यूट्यूब बनवतात. अ, त्यांच्या मनावर काय ताण येत असतो, ताण तणावाचा सामना ते कसे करू शकतात याचा अनुभव मी घेतला आहे. कारण मी सुद्धा आता व्हिडिओ बनवत असताना मला त्याचा अनुभव आलेला आहे की सोपं नाही आहे व्हिडिओ बनवणं. हे खूप सोपं नाही आहे. ते खूप ताणतणाव आपल्या मनावर येत असतो, खूप ताण येत असतो आणि त्याच्यातून बाहेर पडणं सोपं नाहीये. जेव्हा आपण व्हिडिओ बनवतो तेव्हा आपली इच्छा असते की तो जास्त जास्त लोकांनी पाहावा, भरपूर व्ह्यूज मिळावेत, सबस्क्रायबर वाढावेत, अशी प्रत्येकाची इच्छा असते. मग त्याच्यामध्ये माझ्या असं लक्षात आलंय, दोन प्रकारचे युट्यूबर्स असतात. म्हणजे एक आहे तो जो नवीन लोकांबद्दल मी बोलतोय, जे जसे हाऊस वाईफ मी म्हणेन, जे घरात काम करणाऱ्या स्त्री आहेत, त्यांचं जास्त काम असतं जेवण बनवणे, मुलांकडे लक्ष ठेवणे आणि नाहीतर भाजी आणणे वगैरे अशा साधी कामं असतात. त्यांनी जर ठरवलं का आपण युट्यूब साठी व्हिडिओ बनवायचे आणि त्याच्यातून काही पैसा कमवायचा, तर त्यांचं काय होतं, ते जशी व्हिडिओ बनवायला सुरुवात करतो त्याच्यात तेव्हा त्यांच्या मनामध्ये घालमेल सुरू होते. पुरुषांबद्दल किंवा मुलांबद्दल मी पण, तरुण मुलांबद्दल पण मी म्हणेन, जे काम काही करत नाही सध्या, फक्त घरी आहेत किंवा स्त्रिया ज्या घरचीच कामं करत आहेत, त्यांच्यासाठी जी तरुण मुलं आहेत, जी कॉलेजमध्ये जात आहेत किंवा इतर काही कामाला अजून ते लागलेले नाही, त्यांच्यासाठी, किंवा जे पुरुष असतील वयस्कर, जे घरीच आहेत, रिटायर्ड झालेले आहेत, ते जर व्हिडिओ बनत असेल तर त्यांचं काय होतं, त्यांचं थोडीशी मनाची घालमेल होतात. जसे ते व्हिडिओ बनवतात तसं त्यांना वाटत राहतं ह्या लोकांनी खूप बघावे हे व्हिडिओ, आणि ते दिवसभर घरीच असतात. त्यामुळे ते सारखे चेक करत राहतात, माझा व्हिडिओ पाहिला की नाही, माझा व्हिडिओ लोकांनी पाहिला की नाही, असं ते सारखे चेक करत राहतात. माझे सबस्क्रायबर वाढले की नाहीत, मला चांगले व्ह्यूज आले की नाहीत, असे जे सारखे बघत राहतात. आणि तिथेच त्यांच्या मनावर त्यामुळे खूप ताण येत राहतो. एक प्रकारची ती चिंता निर्माण होत जाते, एक प्रकारची भीती निर्माण होत जाते. असं वाटतं बघू काय नको. तर मी त्यांच्यावर एक उपाय सांगणार आहे, जो, कारण का मी मानसशास्त्राचा अभ्यास करतो आहे. अनेक वर्ष मी त्या प्रकारची पुस्तकं वाचली आहेत, संतांची पुस्तकं वाचली आहेत. त्यामुळे मी जे व्हिडिओ बनवले ते तुम्ही बघाल तर ते सगळेच मनाशी संबंधित आहे. तर मी त्या दृष्टीने बोलतो. मी एक जुना युट्यूबर म्हणून नाही बोलत आहे, मी सुद्धा नवीनच आहे. पण माझा जो अनुभव आहे मनाच्या बाबतीत, मनाचं शास्त्र कसं काम करतं आपल्या जीवनामध्ये, मनावर जो ताण येतो तो कसा दूर करावा, याबद्दल मी फक्त त्यांना सांगणार आहे. आता जे आमच्यासारखे आहेत, जे नोकरी करून व्हिडिओ बनवणारे आहेत किंवा काहीतरी वेगळा धंदा करून करणारे आहेत, त्यांच्यावर तेवढा मनावर ताण येत नसतो. कारण ते त्यांच्या कामामध्ये खूप बिझी असतात. ते व्हिडिओ बनवतात आणि नंतर विसरून जातात सहजपणे, त्याच्याबद्दल जास्त ते बघत राहत नाहीत, कारण इतर कामं असल्यामुळे त्याच्यामध्ये ते सहज बिझी होत जातात. आणि त्याच्यामध्ये बिझी होत जातात, त्यांना त्याचा खूप फायदा होतो, कारण त्याच्यावर तेवढा तो युट्यूबचा म्हणजे जो व्हिडिओ बनवतो त्याचा ताण तेवढा नसतो. कारण ते त्याचे 8-9 तास काम वेगळं असतं. त्यामुळे आपोआपच ते त्या कामावर सहजपणे लक्ष केंद्रित करतात. पण इतर जे आहे, जे मी बोललो, हाऊस वाईफ आहेत, ज्या घरीच असतात, किंवा इतर माणसं जी घरीच असतात, त्यांच्या मनावर खूप ताण येत असतो. ते सारखे बघत राहतात, माझे व्ह्यू वाढले की नाही, माझे व्ह्यू वाढले की नाही, माझे सबस्क्रायबर वाढले की नाही. आणि ते चांगलं नाहीये, म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. तो ताण असतो, तो आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होत असतो. कुठलाही ताण असं नाही, व्हिडिओ बनवणं त्या ताणाचा नाही, इतर कुठल्याही कामाचा जो ताण असतो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतच असतो. आज जे डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर किंवा इतर रोग जे बघतोय, त्याचे 60% कारण म्हणजे ताणतणाव आहे. तो ताणतणाव घेणं खूपच खराब असतं. त्याच्यातून आपल्याला फायदा होत नाही, तर नुकसानच होतं. पहिलं म्हणजे आपल्या शरीरावर परिणाम होतो. आपली जे शरीरातले पार्ट्स आहेत, जे भाग आहेत, ऑर्गन, ते व्यवस्थित काम करत नाही. त्यामुळे त्या ताणामुळे हळूहळू पचनशक्तीवर पहिला परिणाम होतो. ती पचनशक्ती हळूहळू कमी होत जाते. जर तुम्ही असाच रोज ताण घेतला तर ती पचनशक्ती कमी झाली काय, मग रोगांना सुरुवात होते. मग एक एक रोग आपल्या शरीरात घुसत जातात. आता ही गोष्ट काय ताबडतोब होणार नाही. तुम्ही आज ताण घेतला आणि उद्या त्याचा परिणाम शरीरावर होणार नाही, तर काही महिन्यांनी, काही वर्षांनी त्याचा परिणाम आपल्या शरीरावर दिसायला लागतो. म्हणून मी हा विचार केला की आपण लोकांना सांगावं, जे बनवणारे आहेत नवीन,
युट्यूबर आहेत किंवा नवीन व्हिडिओ बनवतायत रोजच्या रोज. कारण मी काही व्हिडिओ मधून असं ऐकलं की गृहिणी मुख्यतः जे बनवतात त्या खूप ताण घेतात. कारण त्या घरी असतात, ते इतर जास्त कामामध्ये बिझी नसतात, जेवणाचंच काम वगैरे करणे आणि घरात असतात, त्यामुळे त्या सारख्या बघत राहतात. तो ताण तणाव खूप खराब असतो. काही मुलं पण मी म्हणत तरुण मुलं असतील तर ते पण जे बनवत असतील किंवा ज्याला कामधंदा घरी नाही आहे ते पण बनवत असेल तर त्यांनी हा ताण घेऊ नये. कारण ह्याचा परिणाम तुमचे व्हिडिओचे लाईक्स कमी होणार आहेत किंवा व्ह्यूज कमी होणार ह्यावर नाही होणार आहे. त्याचा मी म्हणतो का त्याचा परिणाम आपल्या मनावर जास्त होतच नसतो. कारण त्याचा आणि फरक पडणार नाही त्याच्यामुळे. जर व्ह्यू कमी झाले किंवा सबस्क्रायबर कमी असले याचा परिणाम आपल्यावर होत नसतो. कारण आपण काय याच्यावर अवलंबून नाही पूर्णपणे. आपली इतर कामं चालूच असतात. प्रत्येक जण कामधंदा नोकरी काहीतरी करत असतो. त्यामुळे एवढा ताण घ्यायची गरज नसते. मी का हे केलंय का हा व्हिडिओ बनवतोय की तुमच्या मनावर जो ह्या कारणामुळे ताण होत असेल तर तो कमी झाला पाहिजे. कारण ताण हा रोग निर्माण होण्यासाठी ताणतणाव हा मुख्य कारण आहे. जर डॉक्टरने सुद्धा सांगितलंय अन्न पदार्थांच्या म्हणजे आपण बोलतो बऱ्याच वेळा तो खूप खातो आहे पण तो का घरी बसून असतो किंवा तसे प्रकारचं त्याचं काम आहे, त्याची लाईफस्टाईल त्या प्रकारची आहे तर म्हणून त्याला रोग होतात. म्हणजे आपण बघतो मोस्टली जे बिझनेसमॅन आहेत, जे श्रीमंत लोक आहेत ते काय खाता पितात पण बसूनच जास्त असतात. त्यांना जास्त पण आजार पण होतात. ते पण कारण खरं आहे. बिझनेसमॅन असं नाही, इतर लोक सुद्धा हल्ली सामान्य लोक सुद्धा जी कामं करतात ती 8-9 तास एका ठिकाणी बसून कम्प्युटरवर काम करतात. जिथे जातील तिथे वाहनं वापरतात, जशी बाईक वापरतील किंवा टॅक्सी, रिक्षा, ट्रेन, बस. म्हणजे आपण जास्त करून बसूनच राहतो सगळीकडे. जिथे जाऊ तिथे बसूतच असतो. त्याच्यामुळे सुद्धा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. पण त्याचा परिणाम हा कमी असतो. 40% मी म्हणे त्याचा परिणाम असतो. पण 60% हा आपल्या मनात येणारे नेगेटिव्ह विचार म्हणजे ताण तणाव, चिंता, काळजी, भीती. त्याच्यामुळे भीती निर्माण होत जाते. भीती या ताणतणावामुळे निर्माण होत असते. इन्सिक्युरिटी जशी बोलतो आपण, म्हणजे उगाच ती भीती वाटत राहते आपल्याला. जेव्हा आपण आपली मुलं जर वेळेवर ना आली तर आपण त्याचा विचार करत राहतो आणि त्याचा परिणाम आपल्या मनावर होत राहतो. त्याच्यातून आपल्या भीती निर्माण होते. नवरा वेळेवर नाही आला, बायको जर कामाला जात असेल ती वेळेवर नाही आली तर आपल्या मनात उगाच भीती वाटत राहते. ती भीती आहे ती खूप नुकसान करते. तसंच युट्यूब व्हिडिओ बनवण्याच्या बाबतीत आहे. ते जेव्हा व्हिडिओ बनवतात तेव्हा त्यांच्या मनात आपोआप एक भीती निर्माण होते, मला व्ह्यूज चांगले मिळाले आहेत की नाही. तर ती भीती आहे ना, ती भीती आपल्या मनावर परिणाम करत असते. ती ताणतणावातून पहिली भीती निर्माण होते. ती भीती आहे ती आपल्या शरीराच्या भागावर परिणाम करत राहते. जे डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर होतं त्याचं मुख्य कारण हे ताणतणाव आहे. तर ते कमी होणं खूप आवश्यक आहे. तर त्यासाठी मी असा उपाय सांगेन की तुम्ही जर तो व्हिडिओ जर तुम्ही रोज एक बनवत असाल, रोज एक व्हिडिओ बनवणे सुद्धा खूप आवश्यक. कारण मी जे ऐकले जुने युट्यूबर आहेत ते सतत सांगत राहतात कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. रोज एक व्हिडिओ खूप बनवायचा आहे. पण त्यासाठी आपण सारखं ते चेक करायचं नाही आहे. तुम्ही एकदा तो व्हिडिओ बनवला काय तुम्ही दिवसभर विसरून जायचं. त्या व्हिडिओ तो आपण बघायचाच नाही आपल्या मोबाईलमध्ये. दुसरे तुम्ही कुठलेही व्हिडिओ बघा, तो तुम्ही जो बनवलाय तो अजिबात बघायचा नाही दिवसभर. रात्री तुम्ही ज्यावेळी झोपाल त्यावेळी तरी बघा किंवा दुसऱ्या दिवशी बघा किंवा 2-3 दिवस नाही बघितलं त्याचा काय फरक पडत नाही. आपण ते एक ऍक्सेप्ट करायचं, हा की मला जे व्ह्यू मिळतील चालेल, माझ्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही. मी त्यासाठी तयार आहे. जी तयारी लागते, जी ऍक्सेप्टन्स बोलतात ना, तुमची एकदा तयारी झाली ना, चला काय असेल ते मी स्वीकारायला तयार आहे. कमी मला मिळाले तर चालतील, जास्त मिळालं तर आनंदच आहे. सबस्क्रायबर पण जर कमी असले तरी काय फरक पडत नाही. याच्यामुळे माझ्या जीवनावर काय परिणाम होणार नाही असा एक ऍक्सेप्टन्स तुम्ही घ्याल ना, जेव्हा तुम्ही स्वीकाराल ती गोष्ट, वस्तुस्थिती, ओके मला चालेल, चला जे असतील ते असतील, त्यावेळी आपोआप तुझी जी बॉडी आहे, शरीर आहे ते रिलॅक्स होतं. आतले जे पार्ट आहेत ते व्यवस्थित काम करायला लागतात. कारण तुम्ही ताण नाही घेत आहेत. आणि खरं म्हणाल ताण घ्यायची गरज नाही. ह्याच्यावर आपण काय अवलंबून नाही आहोत. आपली इतर कामं चालतच असतात. त्यामुळे आपण कशाला ताण घेतो. पण त्याचं मुख्य कारण आहे तुम्ही जेव्हा सारखे जे बघता ना, तुमच्या व्हिडिओला किती व्ह्यूज आले आहेत, तिथे तुमच्या ताणतणावाला सुरुवात होते. त्याच्याबद्दल विचारच करायचा नाहीये. आता पहिलं तुम्हाला कठीण होईल, एक सवय लागलेली असते सारखं बघत राहायची. पण मी बोलतो तुम्ही तो पुन्हा बघूच नका. एकदा बनवला आणि तुम्ही तो अपलोड केला त्यानंतर तुम्ही तो बघायचाच नाहीये अजिबात.
तू नंतर पाहिजे तर रात्री बघा, जेवण झाल्यावर वगैरे. जेवण झाल्यावर बघा, जेवायच्या आधी बघू नका, नाही तर परत आणि पचनशक्तीवर त्याचा परिणाम व्हायचा. कारण कसं होतं, जेव्हा बघतो ना आणि व्ह्यू कमी आलेले आहेत त्यामुळे आपण एक नर्वस होतो, नर्वस फिलिंग करतो, आपण थोडेसे नाराज होतो. त्यामुळे मग ते कधी कधी मग जेवण करायची पण इच्छा होत नाही, काय खाण्याची इच्छा होत नाही, कुठे जाण्याची इच्छा नव्हती. का? कारण तो नकारात्मक विचार मनामध्ये फिरत राहतो, आपल्या माइंड मध्ये तो फिरत राहतो आणि त्यामुळे आपण नर्वस होतो. आणि त्याचा पहिला परिणाम तुमच्या पचनशक्तीवर होत असतो, ते आपल्याला कळत नाही. ते काही वर्षानंतर आपल्याला कळतं, अरे मला अन्न पचन होत नाहीये, पोट साफ होत नाही वगैरे अनेक कारणांमुळे आज हळूहळू आजारपण सुरू होतात. तर मी तुम्हाला सांगेन, जे नवीन बनवणारे आहेत, मुख्यतः स्त्रियांना किंवा जे घरीच आहेत, नोकरी धंदा करणारे आहेत, त्यांनी व्हिडिओ म्हणतात ते काय एवढं त्याचं टेन्शन घेत नसतं, कारण ते त्यांचे 8-9 तास जे इतर काम करतात त्याच्यामध्ये बिझी असतात. त्यामुळे 10-15-20 मिनिटाचा व्हिडिओ बनवून त्यांच्या मनावर काही परिणाम होत नसेल असं मला वाटतंय. ते जास्त ताण घेत नसतील, कारण ते इतर कामा कसं आहे, तुम्ही जेव्हा इतर कामामध्ये बिझी असतं तेव्हा आपोआपच इकडचं लक्ष उडून जातं आणि तुम्ही ती 8-9-10 तास काम करता, त्यामुळे बरोबर त्याच्यावर तुमचं कॉन्सन्ट्रेट होणार आहे. पण स्त्रियांचं कसं, ज्या घरी आहेत मुख्यतः किंवा इतर जे पुरुष घरी आहेत ते किंवा तरुण मुलं जे कॉलेजला जात असतील, तर त्यांना ते परत परत बघण्याची इच्छा होत असते आणि ती इच्छा तुम्ही रोखायची आहे. तुम्ही तर परत परत बघायचंच नाहीये. एकदा जो सकाळी किंवा कधी तुम्ही बनवाल, सकाळी, संध्याकाळी, दुपारी, त्यानंतर तो रात्री झोपतेवेळी एक तर बघा किंवा दुसऱ्या दिवशी कधीतरी बघा. एकदाच फक्त बघायचं आहे. त्याला किती व्ह्यूज आले, किती सबस्क्रायबर आहेत, हे एकदाच बघायचं दिवसातून. पुन्हा पुन्हा ते बघायचे नाहीये, नाहीतर त्याचे परिणाम हळूहळू गंभीर होऊ शकतात. नकारात्मक विचार जेव्हा येतो ना, तो संपूर्ण शरीराला हलवून टाकत असतो. तुमची स्थिती, नाराज तुम्ही होता म्हणजे तुम्ही दुःखी होत असता आणि दुःख हेच संकटांना आमंत्रण करत असतं. हे मी एक मानसशास्त्राचा अभ्यासक किंवा मनाची शास्त्राचा जो मी अभ्यास केला आहे त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो आहे. हे जे आता सुद्धा आपल्या जीवनात जे दुःख आहे त्याचे कारणीभूत नकारात्मक विचार आहेत. चिंता, काळजी, भीती, हे विचार आपल्याला आपल्या जीवनात संकट आणतात. तेच विचार आपल्या शरीरात रोग निर्माण करत असतात. तेव्हा पॉझिटिव्ह विचार खूप खूप आवश्यक आहेत आणि त्यासाठी तुम्ही ऍक्सेप्ट करायला पाहिजे. ओके, जे मिळालं आहे ते मला चालेल, ही वृत्ती, समाधानी वृत्ती असणं खूप आवश्यक आहे. जेव्हा तुमची समाधानी वृत्ती निर्माण होईल ना, आपोआप तुमच्या शरीरावरचा, मनावरचा ताण कमी व्हायला सुरू होतो, कारण तुम्ही त्यावेळी पॉझिटिव्ह होता. पॉझिटिव्ह, सकारात्मक विचार तुम्ही स्वीकारता आणि तेच तुम्हाला आनंद देत असतात. चांगल्या गोष्टी ज्या जीवनात घडतात त्यासाठी पॉझिटिव्ह विचार खूप आवश्यक आहे. तुम्ही ती स्वीकारणं खूप आवश्यक आहे. ओके, जे आहे ते आहे. समजा कुठलंही संकट जर जीवनात आलं तिथे स्वीकारा. चालेल, आलं आहे ना, चला, माझं देवाने ते माझ्या जीवनात मला माझ्यामध्ये काहीतरी बदल होण्यासाठी दिलेला आहे, असं ऍक्सेप्टन्स असणं खूप आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही ते स्वीकारताना आपोआप तुमची बॉडी, शरीर रिलॅक्स होतं आणि ते तुमचं मन मग त्याच्यावर सॉल्युशन काय आहे ते शोधायला सुरू करतं. ते कसं संकट दूर करावं यासाठी तुमचं मन तयार होतं. तसं सेम ह्या बाबतीत, व्हिडिओच्या बाबतीत पण आहे. जेव्हा तुम्ही व्हिडिओ तयार करता त्यावेळी तुम्ही स्वीकारलं, जे मला मिळेल ते मी मान्य केलेलं आहे, मला काय हरकत नाही, तेव्हा तुमचं मन मग शांत होऊन जातं आणि मग ते आपोआपच इतर कामामध्ये बिझी होतं. म्हणजे इतर तुम्ही काही काम करत असाल त्याच्यामध्ये बिझी होत आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो काय, जास्त तुम्ही जर व्हिडिओ बनवल्यानंतर दिवसातून एकदाच बघायचं आहे. एक तर बनवत्या वेळी चेक करायचं करा, नाहीतर मग कधी रात्री तरी एकदा बघा किंवा दुसऱ्या दिवशी बघा. दुसऱ्या दिवशी बघाल तर खूप चांगलं, कारण तो नवीन तुम्ही बनवलेला असतं, त्यामुळे मागच्या व्हिडिओवर तुमचं काही एवढं हे नसतं, त्याच्याबद्दल तुम्ही जास्त विचार करत होता. कसं असतं माहिती आहे, तुम्ही जसं नवीन रोज बनवता त्या नवीन व्हिडिओवर तुमचं जास्त कॉन्सन्ट्रेट असतं. तुम्ही त्याच्यासाठी जास्त बघत असता की आजच्या दिवसात जास्त आले की नाहीत व्ह्यूज, सबस्क्रायबर वाढले की नाही. आपण रोज नवीन बनवणाऱ्या व्हिडिओ जास्त बघतो. आता मागचे जे तुम्ही बनवले तुम्ही सहज विसरून गेले, त्याला किती मिळतायत, कोण बघताय ह्याकडे आपलं लक्षच नसतं. तर हा माझा पण अनुभव आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तर मी तुम्हाला सांगेन काय, जो व्हिडिओ तुम्ही बनवाल रोज बनवायचा, रोज जेव्हा कधी बनवाल त्यावेळी तो एकदाच बघायचा आहे आणि स्वीकारायचं आहे. जे काही व्ह्यूज आले असतील, ते जे काही सबस्क्रायबर मिळाले असतील ते स्वीकारा आणि मनाला सांगा, ह्याच्यामुळे माझ्या जीवनात काही फरक पडणार नाहीये, मी ह्याच्यावर फक्त अवलंबून नाहीये.
म्हणजे तुम्ही समजा काही जण अवलंबून असतील का ह्याच्यातून पैसा चांगला मिळेल तरी म्हणा मी ह्याच्यावर अवलंबून नाहीये, मग आपोआपच ते तुमचं लक्ष हे त्याच्यावरून उडालं पाहिजे आणि दुसऱ्या गोष्टीवर तुम्ही फोकस केलं पाहिजे. तेव्हा तुमचं आपोआपच ते व्हिडिओचे व्ह्यूज पण वाढायला लागतात. कसं असतं माहिती, तुम्ही जर ह्याच्यावर फोकस केला ना मला कमी मिळतात किंवा जास्त मिळतात कमी ह्याच्यावर, तर आपोआपच ते कमीच होण्याची शक्यता जास्त असते. का त्यावेळी तुमच्या मनात नकारात्मक विचार फिरायला लागतात आतमध्ये मनामध्ये. कारण तुम्हाला पाहिजे तेवढे कधीच व्ह्यू सहज मिळत नसतात, ते अचानकच मिळत असतात. तुम्ही अपेक्षा करता मला आज प्रत्येक माझ्या व्हिडिओला 1000 मिळाले, तर ते नाही मिळाले का तुम्ही नाराज होणार. म्हणून तुम्ही त्याच्यावर पूर्ण दुर्लक्ष करा, दिवसातून एकदाच बघा आणि बघा तुमचा किती फरक पडतो आणि ऍक्सेप्ट करा. ओके, जे मिळाले ते मिळालेत, ते माझ्यासाठी फायदेशीर आहे, कारण माझा आनंद याच्यावर अवलंबून नाहीये. माझी इतर पण कामं आहेत, त्याच्यातून मी आनंद घेईन. जेव्हा तुम्ही याच्यावर डिपेंड नसणार, आपोआप तुमचे व्ह्यूज पण वाढतील आणि सबस्क्रायबर वाढतील. आणि नाही वाढले म्हणून काय फरक पडत नाही, त्याच्यावर जास्त लक्ष करू नका, मग तुम्हाला त्याच्यामधून फायदा मिळेल. जेव्हा तुम्ही जे चिंता काळजी त्याबद्दल करता, कारण मी जे बघितले काही लोकांचे त्याच्यामध्ये असं ते सांगतात, ते सारखे बघत राहतात, ते लोक त्याचं टेन्शन घेतात, त्यामुळे त्यांचे व्ह्यूज वाढायचे बदली कमीच होत जातात. म्हणून त्यांनी जास्त टेन्शन घ्यायचं नाही, ते एकदा दिवसातून बघायचं आहे, नंतर आपलं मन आपल्या इतर कामामध्ये बिझी करायचं आहे आणि स्वीकारायचं आहे. ओके, जे मिळालं ते मिळालं, आता मला काही फरक पडत नाही ह्याच्यामुळे. आणि मग दुसऱ्या दिवशी ताजंतवाना होऊन दुसरा व्हिडिओ बनवायचा आहे, का तिसऱ्या दिवशी जसे तुम्ही बनवाल एक नवीन विषय शोधायचा आणि बनवायचा आहे. 10 मिनिटं बनवा, 15 मिनिटं बनवा, पण त्या व्हिडिओचा ताट दिवसभर घ्यायचा नाहीये. विसरायचा प्रयत्न करायचा. तो बनवला काय, तो तुम्ही व्हिडिओ बघायचाच नाही दिवसभर. दुसरं काय पण आला सगळं, समजा युट्यूब तुम्ही उघडलं आणि तो समोर दिसला तरी बघू नका, पुढे जा, दुसरे बघा. त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं नाही, लक्ष केंद्रित करू नका, नाहीतर तुम्ही निराश होणार, तुमची निगेटिव्हिटी वाढत जाणार, तुम्हाला मग इतर कामात मन नाही लागणार. म्हणजे तुम्ही असं दाखवता का तुमचा आनंद आहे तो या व्हिडिओवर अवलंबून आहे, आणि ते खूप वाईट आहे. जेव्हा तुम्ही असे म्हणता ना तुमचा आनंद ह्या व्हिडिओवर आहो, तेव्हा आपोआप तो ते निगेटिव्हिटी वाढतच जाते तुमच्या मनामध्ये, तुम्ही निराशच होत जाणार, मग तुमच्या इतर गोष्टीमध्ये मन लागणार नाही. म्हणून बनवा व्हिडिओ, विसरून जा पुरा दिवस, कधीतरी दुसऱ्या दिवशी बघा किंवा रात्री बघा आणि ऍक्सेप्ट करा, मला काही फरक पडत नाही, जे काय मिळाले ते मिळाले, ह्याच्यावर मी अवलंबून नाही आहे. असा जेव्हा तुम्ही मनाला एक सूचना देत राहाल रोजच्या रोज, पहिले काही दिवस कठीण जातील, सोपं नाही आहे, पण हळूहळू प्रयत्न करा, आपोआप तुम्ही सक्सेस व्हाल त्याच्यामध्ये आणि तुमचा ताण जो मनावर येतो तो कमी होईल आणि तुमचे सबस्क्रायबर पण वाढतील आणि तुमचे व्ह्यूज पण वाढतील. पण मी बोलतो त्याच्यावर फोकसच करू नका, तुम्ही फक्त बनवण्यावर करा, दुसरं काही करायचं नाही आणि आपल्या इतर कामामध्ये बिझी व्हा आणि त्यानंतर तुम्हाला चमत्कार हळूहळू दिसायला लागेल. तर खास हा मी व्हिडिओ, जे नवीन व्हिडिओ बनवतायत युट्यूबर आहेत त्यांच्यासाठी बनवतात, तसं बघायला तर हा सगळ्यांसाठीच आहे, कारण तो ताणतणाव कमी करण्यासाठी मी ही युक्ती सांगितलेली आहे, तर ती तुम्ही अवलंबावी अशी माझी इच्छा आहे. आणि तुम्ही मला शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि लाईक केलंय त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.